सध्या अमित शाह नरेंद्र मोदी यांना अख्ख्या देशामध्ये फिरत असताना उद्धवजी ठाकरे शरद पवार साहेब यांच्या व्यतिरिक्त कोण दिसतच नाही आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ह्या दोघांच्याबद्दल असलेला द्वेष एवढा जबरदस्त भिनलेला आहे। पण तरीसुद्धा वसई विरार किंवा पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये येत असताना इथल्या समस्या, इथल्या अडचणी, इथल्या लोकांना काय हवं आहे हे देण्याचं त्यांना भानच राहिलेलं नाही। पण केवळ आणि केवळ उद्धवजींवर टीका करून त्यांचं समाधान झालेलं आहे आणि ते गेलेले आहेत आणि त्यांना पूर्ण समाधान देण्याचं काम 20 तारखेला मतदान ज्या वेळेला होईल त्यावेळेला मशालरूपी चिन्हावर मतदान करून वसईकर आणि पालघरवासी दाखवून देतील। कालची सभामध्ये नकली सेना डेव्हलपमेंटमध्ये काही बोलले नाही, काय त्याच्यामध्ये हेच आहे ना, फक्त उद्धवजी ठाकरेंवर टीका करायची, शरद पवारांवर टीका करायची, या पलीकडे त्यांना काय सध्या कामधंदाच राहिलेला नाही। पण आज वसईचा जो प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, हा उद्धवजींच्या कार्यकाळामध्ये सोडवला गेला। कोरोनाच्या कार्यकाळामध्ये इथे उभी केलेली कोविड सेंटर ही सगळी आज आहेत, लोकांना माहिती आहे। ते तुम्ही 2 दिवसापासून वसईच्या दौऱ्यात करतात, काय वसईचं वातावरण वाटतं? पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मी फिरतोय, पण एक जबरदस्त सकारात्मक वातावरण आहे आणि मशाल पेटणार म्हणजे पेटणार। बहुजन विकास आघाडीची मोठ्या प्रमाणात ताकद आहे, त्यांना टक्कर कशा प्रकारे? ह्या सगळ्यांना टक्कर देण्याची ताकद शिवसेना आणि इंडिया आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आणि मतदारांमध्ये आहे। धन्यवाद।